आता मात्र ते अजूनही जरांगे पाटील यांच्या मागून त्यांची कुचेष्टाच करताय. भाजपचं जे म्हणणं आहे पडद्यामागचं ते फार वेगळं आहे. हां, त्यांचा दृष्टीनं असं आहे की आम्ही कसं जरांग्यांना बाहेर काढलं, जोपर्यंत अध्यादेश येत नाही तोपर्यंत त्याच्यावरती बोलणं आता योग्य नाही. या क्षणी स्वतः जरांगे पाटील समाधानी आहे, कारण यातना आणि क्लेश त्यांच्या शरीराला आणि मनाला होत होते. त्यांचे प्राण कंठास किंवा त्यांचा जीव पणाला लागला होता. त्याच्यामुळे जर सरकारनं तोडगा काढून त्यांचं उपोषण सोडायला लावलं असेल आणि त्यांचे प्राण वाचवले असते तर त्याचं स्वागत केलं पाहिजे. भारतीय जनता पक्ष हा दुतोंड्या गांडोळासारखा पक्ष. जेव्हा जरांगे पाटील इथे आले तेव्हा त्यांची भाषा वेगळी होती. ती कोणत्या प्रकारची हीन दर्जाची भाषा होती ही भाषा एकदा नरेंद्र मोदी यांनी ऐकायला पाहिजे. बरोबर आहे, आज मोदी रडतायत की त्यांच्या आईसाहेबांना कोणीतरी शिव्या दिल्या असं म्हणतात, माझ्या आईला शिव्या दिल्या. इथे जरांगे पाटलांच्या संदर्भात किंवा मराठा समाज बांधवाच्या संदर्भात भारतीय जनता पक्षाचे नेते कोणती भाषा वापरत होते याचं चित्रण मोदींनी ऐकलं पाहिजे आणि पाहिलं पाहिजे. त्याच्यामुळे मी भारतीय जनता पक्षात दुतोंडे गांडूळे असं का म्हणतो आपल्याला कळेल. तुम्ही जेव्हा जरांगेजी इथे आले, पाटील इथे आले, तेव्हा ज्या टोकाचा द्वेष पसरवण्याचा प्रयत्न केला, ज्या टोकाची अत्यंत घाणेरडी भाषा वापरली, सगळ्यांनीच वापरली. एक देवेंद्र फडणवीस सोडले तर सगळ्यांनी ही भाषा वापरली. मी देवेंद्र फडणवीस यांच्या संयमाचं कौतुकसुद्धा करेन की स्वतः नेत्यांनी आंदोलकाच्या फडणवीस यांच्यावर जी टीका केली, ज्या जहरी भाषेत टीका केली, तरीही राज्याचे मुख्यमंत्री म्हणून त्यांनी अजिबात संयम सोडला नाही, हे कौतुकास्पद आहे. पण त्याच वेळेला भारतीय जनता पक्षाचे बाहेरून आलेले नेते सगळे त्यांनी ज्या प्रकारे जरांगे पाटील आणि त्यांच्या लोकांविषयी भाषा वापरली ती भाषा समर्थनीय आणि नंतर लगेच त्याचं श्रेय घ्यायला येत आहे. हां, लगेच श्रेय घ्यायला तुम्ही तयार आहात. मग नक्की तुम्ही कोण आहात, तुमची भूमिका काय ते सांगा.